एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला 13वा क्लास आहे। गेल्या 12व्या क्लासमध्ये आपण बघितलं की स्टोन चेन स्टिच कशी करायची, स्टोन चेन डिझाईनमध्ये कशी करायची। तर मी पान आकाराचा शेप जे आहे ते ड्रॉ करून घेतलेला आहे। आधी आपल्याला साइज किती आहे ते बघून कट करू शकता किंवा डायरेक्ट हे तुम्ही करू शकता। मी करताना डायरेक्ट आता इथं मी जे थ्रेड वापरलेले आहे परत डार्क कलरचेच वापरलेले आहे, कारण तुम्हाला लक्षात यावं की कशा प्रकारे स्टिच केलेलं आहे ते, कारण मॅचिंगची वापरली तर ते लक्षात येणार नाही की कसं स्टिच केलं आहे। तर सुरुवातीला एक स्टोन जो आहे तो वरचा सोडणार आहे आणि त्यानंतर स्टिच करणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले असेच आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ येत असतात। बिगिनरसाठी म्हणून बेसिक क्लास आपले 10 क्लासेस अवेलेबल आहेत। यानंतर 3 क्लासेस आणखी ॲड होतील। आजचा हा 13वा क्लास आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही बेसिक क्लास करू शकता। चेन स्टिच कशी घालायची त्यापासून ते बेसिक क्लास पूर्ण आपले त्यामध्ये अवेलेबल आहेत। तसेच ॲडव्हान्स क्लासही सुरू झालेले आहेत, पण करताना जर तुम्ही नवीन असाल तर बेसिक आधी करून घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं शिकणार आहात आणि त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स क्लास जॉईन करू शकता। देवी कशी आरी वर्क करायची तोही व्हिडिओ आपला अवेलेबल आहे, तोही तुम्ही जाऊन चेक करू शकता। सुरुवातीला जे चेन स्टिच आपण बघितली, चेन कशी फिक्स करायची त्या पद्धतीनेच इथं आपल्याला झिगझॅग टाईप एका बाजूला आणखी नंतर दुसऱ्या बाजूला इथं फिक्स करून घ्यायचं आहे। इथं मला थोडंसं कमी पडले स्टोन चेन, त्यानंतर परत एक मी त्यामध्ये थोडासा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरून ते फिक्स करून घेतलेलं आहे। इथं थोडा एक स्टोन आहे तो बाहेर आलेला आहे, कारण इथं आपण जोड दिलेला आहे, त्यामुळे इथं परत मी फिक्स करून घेत आहे। तर पान आकाराचा जो शेप आहे ते पूर्ण आपला झालेला आहे। इथं थ्रेड दिसते, कारण मी आपल्यासाठी म्हणून खास ती थ्रेड वापरलेली आहे। तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील। ड्रॉइंग कसं करायचं, ड्रेसिंग कसं करायचं आहे, त्यानंतर लोडिंग स्टिच कसं करायचं आहे, बेसिक क्लासेस आपले अगदी 50 क्लासेस आपण घेणार आहोत। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणखी कमेंट करत राहा।